तर काही आमचं दर्शन वगैरे करून झाले सगळं. तुम्हाला मी आता दाखवते म्हणून हे आहे म्हणजे काही बोलते ना ते जास्त नाही किती मला नाही बोलायचं. कुठे घेऊन चालला बघितलं काय मेन रोड सोडून शॉर्टकट घेऊन चालला आहे. मला भीती वाटते कसं आधी पाहिजे माझी मी नाही कसं काय ये काय आता शॉर्टकट. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आहे ना सरळ ब्लॉग्स. आणि आम्ही आज चालल्या दिंडीगडला मी आणि माझा नवरा. तर चला तर माझ्यासोबत तुम्हाला पण तर फायनली आता मंदिर आलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तर मी गाडी लावतो. तरी तर पाणी पण भेटू शकतं. पाणी किंवा खायला चिप्स वगैरे सगळं भेटते. आणि अजून आम्हाला वरती चालत जायचं इथून या रूटून. तर चला येतो. सध्या फायनल इथून वरती जाऊन अजून बरंच लांब जायचं आपल्याला. चला किती जाम लागेल चढून सगळं बघू शकते. जंगल टाईप आहे सगळं इकडे. आणि लोक पण आहेत तसेच इकडे असं नाही आहेत. लिंबू नाहीत पण त्याला लिंबूची झाड आणि गाईच पाण्याची बॉटल घेऊनच या. कारण की तुम्हाला माहिती आहे दम लागणार घेऊन ती द व्ह्यू. एवढं ऊन येऊनच आलोय आम्ही इथे. आलोय आता आपण. रोड खडबड आहे. तर हे चालत हे बघा मंदिर. कुठून जायचं आता सर आणि इथं पण आहेत दुकाने. मला वाटलं खाली असेल पण नाही. इथं पण आहे. तिथं पण पाणी भेटून जाईल तुम्हाला. आणि खायला पण थोडंफार काहीतरी भेटून जाईल. आणि सीझन बरंच उंच आहे. घामाघूम झालं पुन्हा घाम आला. थाळी घेतोय आम्ही आता. थाळी घेऊन मग दर्शनाला जाऊ. माझ्याकडे सुद्धा पुढं तर काही आमचं दर्शन वगैरे करून झाले सगळं. तुम्हाला मी आता दाखवते मंदिर समोर. हे आहे मंदिर. इथे एवढं घंटे सगळं काय बोलतात ना ते वगैरे केलेलं ते. आणि मी जास्त नाही घेते. मला नाही बोलायचं. तर गाईच्या मंदिराच्या पाठीमागचं आहे प्रदर्शनासाठी गेलेलं. तर असं मंदिर आहे काही. तुम्ही बघू शकताय खूप उंचावर आहे. केवढी छोटे छोटे दिसतात. मंदिराच्या वरती एक टेरेस पण लॉक लावलंय वाटतं. त्या महाराजांकडे चावीस नसेल. वरती टेरेस आहे. वरचा भाग आहे. बबूला पण आतमध्ये ठेवला. बबू येऊ शकतो इथून.
येऊ शकतात ते लोक. जा जा जा. तुला पण यायचंय का? ये ये खाली चल. तर हे गाईस असं मंदिराचं आहे आणि हे मंदिर आहे श्री दिंडेश्वर महादेव मंदिर चंडीगढ़ भिवंडी. तर हा पण कसा येतो. भाई लोग आपको आना है ना 4-5 बजे आओ क्योंकि इतनी दोपहर में कोई नहीं आता है. देख सकते हैं कितनी गर्मी है. हा मी तसेच मारू शकते हिंदी. तुम्हाला समजतंय मी काय बोलते. तर यायचं असेल ना तर मला कुठे घेऊन चालला बघितलं काय मेन रोड सोडून शॉर्टकट घेऊन चालला आहे. बाई मला भीती वाटते. घसरते आधीच पाहिजे माझ्या. बेबी नाही घसरत आहे. ये काय असला शॉर्टकट. शॉर्टकटने आलोय पण लय घसरते. बघितलं का ढालान पडायचं. शॉर्टकटला आवडतं पण मी नाही. मी शॉर्टकट नाही. मी असला मेन रोड आहे त्यानेच चालले ते. शॉर्टकटने मी घसरू शकते. शॉर्ट मेन रोड पण एवढा चांगला नाही. शॉर्टकटला टेन्शन आहे. माझा नवरा पोहोचला पण शॉर्टकटने मी इथंच थांबतो. गाईज आमचं दर्शन वगैरे सगळं करून झालेलं आहे आणि आता आम्ही पाणी पितोय. सगळं दर्शन वगैरे झालं आहे आणि आता आम्ही निघण्याचं थोड्या वेळेस. तर कल्याणमधून आम्हाला इथे यायला 2 तास लागले. हा ना 2 तास लागले आणि दर्शन वगैरे व्यवस्थित झालं. आणि वरती पण तुम्हाला पाणी वगैरे सगळं भेटून जाईल. मग अशी बोलले खालीच आहे पण मला माहीत नव्हतं सो मी पहिल्यांदा आलो. आणि हा व्लॉग तर इथेच संपतो आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.